आपल्या सोशल मीडियावरती अशी पॉवर आहे तुमच्या मला सपोर्ट नको करू, माझे व्हिडिओ व्हायरल करायसाठी नका करू तुम्ही। नमस्कार मित्रांनो, मी आहे मिस्टर वाली आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण एका सिरियस टॉपिकवर बात करणार आहोत, म्हणजे जो आपण आता मोर्चा काढलाय निकोले साहेबांनी। म्हणजे आता बघा, एखादा व्यक्ती आहे, त्याच्या नावावरती जागा भरपूर आहे, 5 एकर जागा आहे, परंतु त्याच्याकडे 7/12 नोंद फक्त 2च एकर आहे, परंतु बाकीची जागा एखाद्या वाडीवाल्या सेटकडे असेल, कोणाकडे सेट दुसऱ्याकडे असेल, ज्याच्या कब्जा आहे 100 वर्षापासून, वडिलोपार्जितपासून आजोबा पंजोबाचा पण कब्जा आहे, पण त्याची 7/12 घडलेलंच नाही। आता माझ्या जनरेशनवाला व्यक्तीचा 7/12 घडू शकत नाही का? कारण की त्याच्याकडे अपुरा पुरावा आहे। म्हणजे कसं, तो 7/12 तलाठीकडे जातो, याच्याकडे जातो, तहसीलदारकडे जातो, पालघरकडे फिरतो, परंतु त्याचं 7/12 घडत नाही का? पुरावे अपुरे। पूर्वीच्या जमान्यात कोणा काय झोल केला, काय केलं, त्यांचे काय, जर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये किंवा डहाणूमध्ये वाढवून बंदर झालं आणि चौथी मुंबई घोषित केले, तर याचा परिणाम आपल्यावरती होणार, आपल्या आदिवासीवरती होणार, आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये होणार। तुम्हाला माहिती आहे का याचे कारण काय, हे सरकारला माहीत असणं गरजेचं आहे। आज उद्या जर ते वाढवून बंदर बनलं, तर नंतर इमारती येणार मोठमोठ्या, जसं मुंबईमध्ये आहेत तसंच इमारती मोठमोठ्या येणार। आपण जाणार कुठे? आपल्याला झोपडपट्टीचं एका बाजूला टाकतील आणि मोठी माणसं इमारत या बाजूला रचतील। मग नंतर त्यांच्या इमारतीतला कचरा सारागडा काय जे असेल ते आपल्या भागामध्ये टाकतील आणि त्याच्यावर बिमारी आपल्यावरती तयार होणार, नवीन बिमारी। जर ते याला बांधण्यासाठी तो जागा जेवढा खाली आहे तेवढा पुरण्यासाठी माती लागेल, त्यासाठी जंगलं झाडं तर कट करणारच। आपले महालक्ष्मीगड आहे, बारडगड आहे, किंवा पालघरमध्ये किती मोठमोठे डोंगर आहेत, त्यातली माती घेऊन तो लेवलमध्ये करतील, ते झाडं कापतील। आपल्याला आता सध्याच्या 2026मध्ये सुद्धा व्यवस्थित पाणी नाही पडत, झाडं झुडपं गेलं तर आपलं काय होणार? कट इकडून तिकडून सगळं सफाई होऊन जाईल, त्याच्यावरून दूषित वातावरण होईल। दूषित वातावरण झाले तरी पण आपल्या बिमारी वाढतील। मित्रांनो, आपला जो मोर्चा काढला ना, तो सक्सेसफुल झाला पाहिजे। काही करून प्रत्येक माणूस मोर्चामध्ये जाऊ नाही शकत, पण आपल्या सोशल मीडियावरती अशी पॉवर आहे, तुमच्या एक लाईकवरती आणि एक शेअरवरती एवढी पॉवर आहे की सरकार पूर्ण हिलू शकते। पूर्ण भारतामध्ये हा व्हिडिओ गेला पाहिजे। कोणी पण मला सपोर्ट नको करू, माझे व्हिडिओ व्हायरल करायसाठी नका करू तुम्ही, फक्त तुम्ही व्हिडिओ शेअर करा, पालघर वाचवा, आपलं निसर्ग वाचवा आणि तुम्ही स्वतःला वाचवा। आदिवासी प्रॉब्लेम काय माहिती आहे का? आदिवासी असून माणूससुद्धा आपली आदिवासी माणसाची सपोर्ट नाही करत, आपल्या माणसाला सपोर्ट नाही कराल तर मग माणूस कसं पुढे जाणार? आपले समस्यानंतर आपल्यावर पण येऊन पडते ना, तेव्हा आपण रडत बसता डोक्यावर हात ठेवून।